शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की आपली निशाणी ताई माई अक्का लता ताई आगे बढ़ो, लता ताई आगे बढ़ो, पराग गोपी आगे बढ़ो, पराग गोपी आगे बढ़ो। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले। आज पनवेल येथील तहसील कार्यालयात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केलेत। यावेळी कार्यकर्त्यांचा अल्लोड उत्साह आणि प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळाले, ज्यामुळे या परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले। वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून लता धनराज डीबीभाई म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। त्यांच्यासोबतच पंचायत समितीसाठी पराग कचरू भोपी वावंजे मतदारसंघ आणि बाळू गोमा वारा चिंद्रन मतदारसंघ यांनीही आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेत। सकाळपासूनच पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ढोलताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणा देत उमेदवारांची रॅली काढण्यात आली। आपली निशाणी बैलगाडी असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। कार्यकर्त्यांमधील हा वेगळाच उत्साह महाविकास आघाडीसाठी सकारात्मक चित्र निर्माण करतोय। अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या या अलोट गर्दीने आणि प्रेमाने हे सिद्ध केले आहे की जनता बदलासाठी तयार आहे। ग्रामीण भागातील प्रश्न सोडवणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। या उमेदवारी अर्ज प्रक्रियेमुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडाला असून पनवेलच्या ग्रामीण भागात कोणाचे वर्चस्व राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। काय सांगाल, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, काय रडतंय? रायगड जिल्हा परिषद मतदारसंघातून आज आपण बघतो जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून लताताई धनराज म्हात्रे आणि पंचायत समितीसाठी पराग कचरू भोपी हे दोन उमेदवार आपण रिंगणात उतरवले आहेत। खरं पाहता की आज गर्दी सांगू शकतो तुम्हाला की आजच आपला विजय नक्की झालेला आहे। विरोधकांच्या तोंडाला आज नक्कीच पाणी सुटलेलं असं का बाबा हे पब्लिक आणली तरी कुठून किंवा आली तरी कुठून, तर शेका पक्षी हा कुठल्याही भाड्याने घेतलेली पब्लिक आणत नाही किंवा भाड्याने घेतलेल्या गाड्या आणत नाही। आज बघतो ह्या ज्या गाड्या आहेत, हा जो तापा आहे हा नक्की सांगून राहील का विजय नक्की आपलाच आहे। भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई आज आपण फॉर्म भरायला चाललाय, एकंदरीत पुढच्या 10 दिवसासाठी आपण कशा प्रकारची रणनीती तयार केली आणि विजयासाठी आपण नक्की काय प्लॅन केले? शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व लोक आहे ना सर्व जनतेपर्यंत पोहोचणार आहे। डोर टू डोर सगळ्यांच्या भेटी घेणार आहेत आणि भेटी घेतल्यानंतर आज आपण बघतो की आज जी पब्लिक आलेली आहे या पब्लिकला आम्ही कुठलं निमंत्रण दिलं नव्हतं किंवा काही नाही, तरी ही एवढी पब्लिक जमा आलेली आहे। आज आपण बघतो इलेक्शन ज्या दिवशी लागेल 5 तारखेला येत्या 5 तारखेला आपण मतदार पेट्या आहेत ना सगळ्या भरलेल्या असतील आणि आपला विजय नक्की झालेला असेल। पाठीमागे 2-4 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या, प्रभाग 1, 2, 3 असेल, आपल्या शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला जो होता तो तसाच ठामपणे राहिलेला आहे। तोच विजय तुमचा देखील होणार आहे का? प्रभाग 2 मध्ये बघितलं आपण 4च्या 4 उमेदवार आपण निवडून आणलेत। प्रभाग 1 मध्ये बघितलं आपण की तिथं आपलं थोडंसं नुकसान झालं का, तर तिथं शहरी भाग असल्यामुळं शहरी भागामध्ये आपला चक्र चाललं नाही। पण या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला आजही सांगतो मी, ग्रामीण भागामध्ये ज्याप्रमाणे 2 नंबर वार्डचा जो विजय झाला दणदणीत, त्याचप्रमाणे दणदणीत विजय हा 1 नंबर वार्डचा होणार आहे आमचा। विरोधकांचं आव्हान कसं वाटतं तुम्हाला? अहो विरोधक कोण विरोधक, काय नाव आहे त्यांचं, आम्हाला काय करत नाही यांची। मतदारांना काय आव्हान करताय? मतदारांना आमचं आव्हान आहे की आपण महाविकास आघाडी तसेच आमचे शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला भरभरून मतदान करा आणि यांना निवडून आणा। कारण की येणाऱ्या काळामध्ये ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देण्याचं काम फक्त शेतकरी कामगार पक्षच करू शकतं किंवा महाविकास आघाडीच करू शकतं। कामगार पक्षाचा, शेतकरी कामगार पक्षाचा, लता म्हात्रे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पराग गोपी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वराह पाटील साहेबांचा विजय, दशरथ पाटील साहेबांचा विजय, ओके विजय। आज आपण बघतोय म्हात्रे तसेच पंचायत समितीचे पराग गोपी हे 2 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पनवेल तहसीलदार चाललेले आहेत आणि तहसीलदारला जात असताना आपण बघतो हा ताफा गाड्यांचा आपण पाहत आहे, तोच सांगून देतोय
की आपण आज जो अर्ज भरणार आहे तर अर्ज भरतानाच आपला विजय नक्की झाला असं मी घोषित करतो. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो. महाविकास आघाडीचा विजय असो. पक्ष आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं हे सगळे जे आपले जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज आज आपण दाखल करणार आहे. अर्ज दाखल करत असताना आज आपले आदरणीय कश्यप पाटील साहेब तसेच बालाराम पाटील साहेब कानिल पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देऊन आज आपण आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पनवेलला चाललेलो आहे. मंडळी सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपण सर्वजण या ठिकाणी कालेश्वरी मातेचा आशीर्वाद घेऊन आपले पनवेल तालुक्याचे दोनाजिरे बोलायला हरकत नाही असे काशीनाथ पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा आमचे साधून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी फॉर्म भरण्यासाठी बावनजी प्रभागातून जिल्हा परिषदेसाठी सौ राधा यांच्या सुविद्य पत्नी आणि बाबांची पंचायत समितीमधून परागबाई भोपी परागबाई भोपी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आपण निघालेलो आहोत. पाटील साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य आणि पालेश्वरी मातेचं दर्शन घेऊन आज आपण या ठिकाणी सर्व लोकांना सांगू इच्छितो की ही आपल्या बरोबर आलेली सगळी जी जनता आहे किंवा गाड्यांचा ताप आहे हे बघता असं वाटतं की आपण मैदान जिंकलेलंच आहे, परंतु हे सावधानता कामा नये. सर्वांनी आपापल्या प्रयत्न करून आपली कशी जास्तीत जास्त मतांनी निवडून यायचा प्रयत्न करायचा आणि या दोन्ही उमेदवारांना सर्वांनी शेतकरी कामगार पक्षाचा आशीर्वाद द्या. महाविकास आघाडीचा विजय असो.